झी 24 तास एक पाऊल पुढे। 2 वेळा आमदार झालेले नाधो महानोर यांनी वारंवार राज्यकर्त्यांशी चर्चा करून दुष्काळावर उपाययोजना शोधण्याचे प्रयत्न केले, मात्र तरीही त्यांना आपले प्रयत्न कमी पडल्यासारखे वाटतायत। शासनाच्या लालफिती कारभाराबद्दल आणि उदासीनतेबद्दल ते नाराजी व्यक्त करतात। कवी पुरुषोत्तम पाटील म्हणतात, शेवटचा दिवस किती कडू व्हावा, अश्रूंनी करावा राम राम। एका बाजूला विविध योजना आपल्या शेतात राबवणारे प्रयोगशील शेतकरी नाधो महानोर हताश आहेत, आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या शासकीय योजना ज्या दुष्काळ निवारणाच्या आहेत, सिंचनाच्या आहेत, त्या लाभार्थींपर्यंत पोहोचतच नाही। दादा, काय म्हणाले या परिस्थितीविषयी? या परिस्थितीत माझं म्हणणं आहे की पैसा आहे तो कसा उपलब्ध करून द्यावा, आणखी पाहिजे असल्या तर तिकडून हळूहळू तो दिल्लीहून इथून कसं करायचं, त्या आपत्तीत जेव्हा आपण केलं भूकंपग्रस्त त्यावेळी करावं याचा उपाययोजना मी सांगितला। फक्त हे मंत्रालय ते पुणे ते प्रत्येक जिल्हा ते विभागीय ज्या मंदगतीनं जातं ते न जाता तो पैसा त्या योजना कुठलेही अडथळे आणि अनेक प्रश्न न टाकता जर नीटपणाने जर केलं आणि समाजाने आणि शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला तर मला असं वाटतं की हे मला कठीण वाटत नाही। अडथळे हे अधिकाऱ्यांच्या बाजूनही आहे। अधिकारी हे ज्या पद्धतीनं आमदार आणि राज्यकर्त्यांनी, माझं म्हणणं आहे की थेट तिथे जाऊन धडक मारली पाहिजे, मंत्रालयापेक्षा आज तिथे उभं राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। मी बोललो, एका ठिकाणी लिहिले, आणि म्हणून 7 नोव्हेंबर 2011 या दिवशी 2.5 तास मी रात्री शरद पवार साहेबांशी, कारण मुख्य माणसांशी बोललं पाहिजे आणि तुमचे मित्र आहेत, हो, आणि या पद्धतीनं संपूर्ण याची चित्रीकरण, ते नव्या योजना, पाणी उभं राहिलेलं न राहिलेलं, नवीन काय केलेलं आहे त्यांना माहिती होतं, पण नवीन काय केलेलं आहे, काय करता येईल त्यांना सगळं कळतं, तरी त्यांनी मागितलं म्हणून मी दिलं सगळं चित्रीकरण, आणि हे ते फोटोग्राफ दिले, नवीन कल्पना त्या दिल्या। मात्र काहीही झालं तरी निसर्ग आहे म्हणून हे सगळं चक्र सुरू आहे। त्यानं सगळ्या शेतकरी बांधवांची प्रार्थना ऐकावी आणि अदृष्ट चक्रातून सगळ्यांची सुटका करावी म्हणून महानोरांनी थेट निसर्गालाच साकडं घातलंय। तुला सामोरं येताना, तुला प्राणातून गाताना, तुला सामोरं येताना, तुला प्राणातून गाताना, कोट्यावधी प्राणांच्या प्रार्थना दयाघना बरभक्कम ये, गणगर्द ये, चांगल्या युगाचा आरंभ घेऊन या दुबळ्या माणसांना माणूस म्हणून उभं राहायला पुन्हा एक बार तुझा आशीर्वाद दे। हे दयाघन आबाळा भरभरून बरभक्कम ये, हे दयाघन आबाळा भरभरून बरभक्कम ये। झी 24 तास एक पाऊल पुढे।